बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण कुठंतर राजकीय वातावरण तापवताना दिसत आहे। सत्ताधारी आमदार असतील किंवा सत्तेतीलच मंत्री असतील यांच्यावर पण आरोप होत आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी आज काही आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावर। त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सर आहेत। सर, आज सुरेश धस यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत। जो आका आहे या संपूर्ण प्रकरणातला अप्रत्यक्षपणे त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधला आहे आणि त्या आकाला कुठेतरी पालकमंत्र्यांचं संरक्षण आहे, त्यांच्याकडून त्यांना समर्थन भेटते असं ते आरोप करतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं की जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना अटक करणार म्हणजे करणार, ही घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या लोकांना विश्वास आहे की जो कोणी खरा गुन्हेगार आहे, जो कोणी याचा मागचा मास्टर माइंड आहे, त्यांना महाराष्ट्रातले पोलीस पकडतील आणि ते लवकरच पकडतील। परंतु ते पकडत असताना आता जी बीडमध्ये चालू आहे, काही लोक राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, आपले जे स्वर्गवासी संतोष देशमुख आहेत त्यांची ज्यांनी हत्या केली आहे, मारेकरी असतील किंवा मास्टर माइंड असेल, या दोघालाही पकडलं पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। परंतु काही लोक जे राजकारण या प्रकरणावरती करतात त्यांना विनंती आहे की कुठंतरी कुठल्या तरी प्रकरणामध्ये इतके घटना गंभीर घडलेले आहे त्याच्यावर राजकारण करणाऱ्याला माझी विनंती आहे की ते राजकारण थांबवावं। कुठेतरी पालकमंत्री पदावरून पण सुरेश धस यांनी टीका केलेली आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी पालकमंत्रीपद भाड्यावर दिलं होतं आणि मुंडे बंधू भगिनींना पालकमंत्रीपद न देता देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं असं पण त्यांनी मागणी केली। मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद असतं ते महाराष्ट्राचे पालक असतात, ते एका जिल्ह्यापुरतं पालकत्व मर्यादित नसतं, त्यांना राज्याचं पालकत्व असतं। परंतु जो कोणी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होईल त्यांनी पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही जाग्यावर आणण्याचं काम त्या ठिकाणी त्यांना करावं लागेल आणि मला विश्वास आहे जो कोणी पालकमंत्री होईल, महायुतीचा पालकमंत्री, पुढच्या काळामधले बीड जिल्ह्यातली जी काही गुंडशाही किंवा जी काही तिथं वाढलेलं आहे ते सगळं कमी करतील, हा विश्वास आम्हाला पूर्णपणे आहे। पुढे ते म्हणतात की धनंजय मुंडे काय होतास तू, काय झालास तू, असं पण ते बोलतात। मुंडे साहेब जे होते तेच आहेत, जे लोकांची कामं करतात, लोकांची प्रश्न सोडवतात। आता धस साहेबांचं त्यांचं व्यक्तिगत लोकल पॉलिटिक्स आहे, त्याच्यामुळं कदाचित त्यांच्या दोघांमधला जो वाद निर्माण झाला आहे तो लोकल पॉलिटिक्समुळे निर्माण झाला असेल। परंतु मला जितकं माहिती आहे मुंडे साहेब कालही लोकांचे प्रश्न सोडवत होते, आजही लोकांचे प्रश्न सोडवत आहेत आणि उद्यासुद्धा लोकांचे प्रश्न सोडवतील, कारण त्यांचं जडणघडण ही समाजकार्यातनं झालेलं आहे। त्याच्यामुळं काय होतास तू, काय झालास तू अशा उपमा देऊन मला वाटते फक्त प्रसिद्धी मिळवता येते, कार्य करावं लागतं। सुरेश अण्णांनी जी काही त्यांची लोकल व्यक्तिगत वादामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत, मला वाटतं कुठंतरी हे थांबलं पाहिजे, कारण आता महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत आणि आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीत मिठाचा खडा पडण्याचं काम त्यांनी करू नये। ह्या सर्व प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुद्धा एंट्री घेतलेली आहे। ते ट्विट करत म्हणतायत की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध आहेत, 88 एकरची जमीन, ते दोघं त्यामध्ये पार्टनर आहेत आणि जर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर त्या आंदोलनसुद्धा करणार आहेत। मला वाटतं परत ताईचा रिचार्ज कोणीतरी केलेला दिसतोय, कारण ताई ज्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झाल्या, कारण त्या रिचार्जशिवाय ॲक्टिव्ह होत नाहीत। धनंजय मुंडे साहेबांनी कधीही नाकारलेलं नाही की वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे पदाधिकारी आहेत, सहकारी आहेत, त्यांनी कधीही नाकारलेलं नाही। पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेबाचा हात आहे। परंतु ह्यांना कोणीतरी सुपारी देतं, प्रसिद्धीसाठी ह्या आरोप करतात। आता सगळी जी माहिती त्यांनी सोशल मीडियावर टाकली ती माहिती कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडियाच्या उपलब्ध आहे। त्यांनी काही नवीन शोध लावला आहे आणि ती माहिती महाराष्ट्राला सांगतात असातला काही भाग नाही। अंजलीताईचं काम फक्त प्रसिद्धीसाठी असतं, त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेतात पण त्या नाहीत, हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांनी जी ट्विट केलेले, त्यांनी जे आरोप केलेले हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी केलेले आहेत। पुढे ते
छगन भुजबळ यांच्या संबंधात पण आज त्यांनी TV9ला प्रतिक्रिया दिली की छगन भुजबळ यांना त्यांच्या नाराजीवरून हे सगळं प्लॅन आहे आणि छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार झालेला आहे असं सुद्धा अंजली दमन यांनी. अंजली दमनिया मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं त्या रिचार्जवाल्यात आहे, त्यांच्या वक्तव्याकडे खूप आम्ही गांभीर्यानं बघत नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी असते. तुमच्या म्हणजे माध्यमात त्यांना फक्त प्रसिद्धी भेटली की त्या खुश असतात आणि त्यांचं रिचार्ज झालं की ॲक्टिव्ह होतात. ही त्यांची आत्तापर्यंतची काम करण्याची आलेली पद्धत आहे. आता भुजबळ साहेबासाठी मेगा प्लॅन आहे हे अंजली दमनियाला कळतं आणि आम्हाला कळत नाही. म्हणजे हे सगळं जे चालू आहे हे फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी. कारण भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. काल त्यांनी जी देवेंद्र फडणवीस साहेबाची भेट घेतली ती व्यक्तिगत भेट होती. महायुतीचे नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भेट घेतलेली. ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू आणि कुठलं तरी मोठं भविष्य सांगून आपण काहीतरी वेगळं केलं असं दाखवण्याचा हा अंजली दमनियाचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि त्या नेहमी आपण जर त्यांचे ट्विट बघितलं किंवा त्यांनी आत्तापर्यंतचे आरोप बघितले तर 90% आरोप फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर करतात. ह्याचा अर्थ त्या एखाद्याने टार्गेट दिलेलं असतं ना, एखाद्याने सुपारी दिल्यावर म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याने सुपारी दिल्यावर काम करतो तशा पद्धतीचं त्या काम करतात. त्यांना झोपेत सुद्धा आम्हीच दिसतोय कारण त्यांच्याकडे तसं टार्गेटच दिलेलं आहे, त्यांना तशी सुपारीच भेटलेला आहे, तसा रिचार्जच त्यांचा केलेला आहे. त्याच्यामुळं त्या जे आरोप करतायत त्या जे काही सोशल मीडियावर टाकतायत त्याच्याकडे आम्ही खूप गांभीर्यानं बघत नाही. कारण त्या त्यांचं प्रोफेशनली काम करतायत. त्याच्यामुळं या वक्तव्याला किंवा या आरोपाला आम्ही खूप गांभीर्यानं बघत नाही. मागच्या सरकारमध्ये महायुतीमधून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे आलेलं होतं. मात्र यावेळी तुमच्याच पक्षातून असं म्हटलं जाते की अजितदादांनी परभणी आणि बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं. अमोल मिटकरी तसं ट्विट पण करतायत. कुठेतरी धनंजय मुंडेंवर अविश्वास दाखवला जातो. नाही, मुंडे साहेबावर अविश्वास नाही, परंतु ती सध्याची जी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती जर व्यवस्थित करायची असेल तर अजितदादासारखा शिस्तबद्ध माणूस पालकमंत्री असावा प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा त्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटत असतं. परंतु अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये अजितदादा हे बीड जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रसुद्धा सरळ करतील हा विश्वास आम्हाला आहे. अजितदादांना आता कुठलं पालकमंत्री त्यांनी स्वीकारावं किंवा महायुतीमध्ये कुठं त्यांना आपल्याला ते घेतील किंवा काय जबाबदारी स्वीकारतील ते महायुतीचे नेते ठरवतील. परंतु ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, महायुतीमध्ये तिघजण बघून तो निर्णय ठरवतील. हे होते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया आणि सुरेश दस यांच्या आरोपासंदर्भात आपल्या सविस्तर चर्चा केलेली आहे. कॅमेरा पर्सन मनीष सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.